तर स्थानिक निवडणुकांचा धुरळा उडालेला आहे। पाहूया टॉप 9 बातम्या। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बारामती शहराध्यक्षाला मारहाण, पक्षाचे कार्यकर्ते शहराध्यक्षाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये दाखल। नितीन तावरे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष। बारामतीच्या माळेगाव बुद्रुक नगर पंचायतीची निवडणूक लढवत असल्याचा राग मनात धरून नितीन तावरे यांच्यावर समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केला। लोकशाही प्रक्रियेत निवडणूक लढवणं हा नागरिकांचा अधिकार, सुप्रिया सुळेंकडून हल्ल्याचा निषेध। अजित पवार आमचा नाद करायचा नाही, राजन पाटील यांचा मुलगा बाळराजेंकडून अजित पवारांना चॅलेंज, तर मुलाच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही। राजन पाटील यांच्याकडून अजित पवारांची दिलगिरी व्यक्त, तो मुलगा चुकला तर पार्थ आणि जयप्रमाणे माफ करून पदरात घ्यावा। राजन पाटील यांची विनंती, बाळराजेंकडून अजित पवारांसाठी माफीनामा। अनगरमध्ये दंड थोपटणं आणि बेटकुळ्या काढणं सोपं आहे। 15 दिवसात भाजपमध्ये जाऊन कोणाच्या जीवावर चॅलेंज करताय? उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्यानंतर उमेश पाटील यांचा हल्लाबोल, तर दादांना चॅलेंज करणारा बाळराजे हा 302 मधील आरोपी, उमेश पाटील यांचा आरोप। अनगर नगरपंचायतीत अर्ज बाद केल्याच्या निर्णयाविरोधात उज्ज्वला थिटे कोर्टात जाणार। अर्ज भरताना कागदपत्रांची तपासणीही केली होती, माझा मुलगाही सोबत होता, मग त्याची सही कशी राहू शकते? थिटे यांचा सवाल। उज्ज्वला थिटेंच्या उमेदवारी अर्जातील सूचकाची सही नव्हती, सही नसलेला अर्ज TV9 मराठीकडे, सूचकाची सही नसल्यानं थिटेंचा अर्ज बाद। अनगरच्या नगराध्यक्षपदी राजन पाटील यांच्यासून प्राजक्ता पाटील बिनविरोध, अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांचा अर्ज मागे। सरस्वती शिंदेंनीच उज्ज्वला थिटेंच्या अर्जावर घेतला होता आक्षेप। नागपुरात भाजपच्या स्थानिक आमदारांकडून महानगरपालिका स्वबळावर लढण्याची मागणी, वरिष्ठांकडून महायुतीची भूमिका, मात्र स्थानिक आमदार स्वबळासाठी आग्रही, भाजपकडून नागपुरातील सर्व 151 जागांवर उमेदवारांची चाचपणी। सिंधुदुर्गच्या सावंतवाडी नगरपालिकेत भाजपमध्ये बंडखोरी, नगराध्यक्षपदासाठी माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांची उमेदवारी, माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांची बंडखोरी। तर स्थानिक निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे, जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। ठाकरे बंधूंच्या युतीला शुभेच्छा, मात्र काँग्रेसची चर्चा व्हायला हवी होती, तर दडपशाही करणाऱ्या लोकांसोबत आम्ही जाऊ शकत नाही। महापालिका निवडणूक ही जात, धर्म, प्रांत, भाषा यावर होऊ नये, मनसेबाबतच्या प्रश्नावर गायकवाड यांचं उत्तर। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी घेतली शरद पवारांची भेट, येणाऱ्या काळातही पवारांच्या राष्ट्रवादीशी युती व्हावी अशी इच्छा, काँग्रेसची भूमिका, तर मवियाच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याचीही माहिती। तर देशभरात काँग्रेसची अवस्था दयनीय, काँग्रेसला स्वबळावर जायचं असेल तर आम्ही रोखणार नाही, ठाकरेंच्या विनायक राऊत यांची प्रतिक्रिया। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र निवडणूक लढावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर फायदा होईल। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार सुनील टिंगरे यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मैदानात उतरणार, स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांचे प्रचार दौरे, उद्यापासून 30 नोव्हेंबरपर्यंत प्रचार सभा घेणार। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार। ओबीसी आरक्षणाच्या मर्यादेची सुनावणी मंगळवारी होणार। आरक्षणाची 50% मर्यादा पाळण्याचे कोर्टाचे निर्देश। खेडमध्ये नगर परिषद निवडणुकीत ट्विस्ट, वैभव खेडेकर यांच्या पत्नीनं भाजपमधून भरलेला उमेदवारी अर्ज बाद, मात्र अपक्ष उमेदवारीचा अर्ज वैध, त्यामुळे आता अपक्ष निवडणूक लढवणार। वैभव खेडेकर यांनी नुकताच भाजपमध्ये केला होता प्रवेश। नागपूर जिल्ह्यात सुनील केदार यांच्या नेतृत्वामुळे रोष, केदार यांच्या वागणुकीमुळे पदाधिकारी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहेत। भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रसन्ना तिडके यांचं वक्तव्य। सिंधुदुर्गमधील वेंगुर्ल्यातील नगर परिषद निवडणुकीत भाजपचा मोठा निर्णय, राजन गिरप यांना भाजपकडून दुसऱ्यांदा नगराध्यक्षपदाची उमेदवारी, 5 वर्षात 35 कोटींची बक्षिसं देऊन रखडलेली विकास कामं पूर्ण केल्याचा गिरप यांचा दावा। तर मनपा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, पाहूया टॉप 9 बातम्या। निवडणुकीपूर्वी पुणे महापालिकेचं सभागृह नव्या रूपात येणार, पालिकेचं नवीन सभागृह पुन्हा सुसज्ज होणार। निवडणुकीपूर्वी सुशोभीकरणासाठी प्रशासनाकडून 1 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी।
नंदुरबारमध्ये भाजपसोबत युतीसाठी शिवसेनेकडून प्रस्ताव आला होता। शिवसेनेचे स्थानिक नेते विश्वासघातकी असून युती करणार नाही। आमदार विजयकुमार गावित यांचा चंद्रकांत रघुवंशींवर निशाणा। नंदुरबार आणि तळोदा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार। आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा दावा। नंदुरबार तळोदा पालिकेत शिवसेना पूर्ण ताकदीने लढते। मतदारांचा शिवसेनेवर विश्वास असल्याने मतदार शिवसेनेच्या बाजूने राहणार। चंद्रकांत रघुवंशी यांची प्रतिक्रिया। नंदुरबार नगरपालिकेसाठी भाजपकडून प्रचाराला सुरुवात। गणपती मंदिरात नारळ फोडून अविनाश माळी यांनी केली प्रचाराला सुरुवात। जनतेला झालेला त्रास आणि येणाऱ्या काळात होणारा विकास या मुद्द्यांवर निवडणूक लढणार असल्याची माळी यांची प्रतिक्रिया। गोंदिया नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून काशिश जयस्वाल मैदानात। माझ्या विरोधात उभे असलेले उमेदवार भ्रष्टाचारी काशिश जयस्वाल यांचा काँग्रेसवर आरोप। जालन्याच्या परतूरमध्ये नगर परिषद निवडणुकीत भाजपचा स्वबळाचा नारा। अजित पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची सेना आणि वंचित आघाडीची युती सत्ता खेचून आणण्यासाठी बबनराव लोणीकर यांची प्रतिष्ठा पणाला। नागपूरमध्ये बुटीबोरी नगर परिषदेत भाजपच्या 2 नगरसेवकांची बिनविरोध निवड। भाजपचे अरविंद जयस्वाल आणि सविता खंते यांची बिनविरोध निवड। विरोधात कुणाचाही अर्ज दाखल नाही। अमरावतीच्या दर्यापूर नगर परिषदेत एकाच कुटुंबातील 2 महिला आमने-सामने। भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नीविरोधात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, काँग्रेसचे नेते सुधाकर भारसाकळे यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात।